उठताना एवढं म्हणून उठा. चकली खाचल बर, चकली खाल्लो. आय एम नॉट रेस्पॉन्सिबल फॉर दॅट. मी त्याला जबाबदार राहणार नाही. पहिलं मागा, पुस्तळ आता मागा. मंदिरात गेलं की हेच मागा. का मागा? तुकाराम महाराजांना मागितलेलं मागा. का मागितलं? पहिल्या चरणामध्ये माझं दुःख घालवा, खंडन करा, त्याची माझी ताटातूट करा. नंबर 2, माझं मन तुमच्या पायाजवळ ठेवा. नंबर 3, माझा लळा पाळा. आणि नंबर 4, माझ्या जीवनातला सीन हारा. ऐका, जीवनातलं दुःख गेलं, आपलं मन देवाच्या पायाजवळ गेलं. देवानी लळा पाळल्या इतकं देवाचं आपण जर प्रेम मिळवलं आणि आपल्या जीवनातला सीन गेला, आता काही राहिले का? आता काही राहिले का? आता काही राहिले. त्या दिवशी आपलं जन्माला आलेलं सार्थक झालं. वर्षाला असं सप्ताह करून असं 7व्या रोजी मागायचं. 101 जन्माच्या शेवटी कधी ना कधी कटाळून आपल्या पदरामध्ये पदर पसरूनच जायचं त्याच्याकडे. देवा एवढं टाक. का बर? मी तवान आता अपराधी कर्महीन. हा, असं म्हणायचं. तू माझं काहीच, बघ मी तुझं लेकरो, तू माझी मायेस, टाक माझ्या पदरात. असं झोळी पसरून जायचं. कधी ना कधी टाकतोय. त्यानं दयाळू आहे, कृपावंत आहे, दानशूर आहे. म्हणून बाबा हीच मागणी करा. आपल्या जीवनामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये प्रामाणिकता आणि इमानदारीचा अंश राहू द्या. आपल्या बोलण्यात सत्य राहू द्या. आपल्या जगण्यामध्ये वजनदारी राहू द्या. आपल्या खाण्यात पिण्यात वागण्यामध्ये मोठेपणा राहू द्या. का? आपण मोठ्या परंपरेत लेव, मोठ्या रक्तात जन्मलेले आहोत. म्हणून आपलं वागणं मोठं ठेवा. सगळ्यांनी मिळून परमार्थ करा. हे आपल्या गावचं वैभव आहे. हे आपल्या गावची शान आहे. ही आपल्या गावची वाडवडिलांची परंपरा आहे. किती शेकडो वर्षापासून आहे की काही कमी पडत नाही. आपल्या बापाचं त्याला काय बी देणं गेलं, त्यानं दिलं त्याला देऊला लाव. त्यानं दिलं त्याला देऊला लाव. हो, आपलं काय बी देणं गेलं. आणि का जमिनीला एक कणीस जर पाहिजे असलं तर एक दाना द्यावं लागतंय. तसं देवाला पहिले द्यावं लागतंय. म्हणून मला माहिती आहे, मी स्तुती म्हणून नाही, या गावातला प्रत्येक नवतरुण, नवयुवक, सर्व आबाल वृद्ध भागवत महाराजांच्या आशीर्वादानं त्यांनी घालून दिलेल्या शस्त्रीप्रमाणे इथली महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असेल, नवतरुण मंडळ असेल, नवयुवक मंडळ असेल, सर्व देवी सज्जन असतील, सर्वांनी अपार प्रेमानं हा कार्यक्रम करतात. सगळ्यावर भरभरून असं प्रेम करतात. असंच तुम्ही भगवंतावर प्रेम करावं, भगवंताचं नामचिंतन करावं, निर्व्यसनी जीवन जगावं, गळ्यामध्ये तुळशीची माला घालावी आणि भगवंताचं नामस्मरण करावं. भगवान तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, ही मी तुम्हाला हमी देतो. हातात माती घेतलं तर सोनं होईल, एवढं भगवान तुम्हाला देईल. पण असंच प्रेम भगवंतावर करत राहा. ज्ञानेश्वर परिसरातील अत्यंत गुणीजन गायक, वादक मंडळी, हार्मोनियम वादक, मृदंगाचार्य सुरेशजी महाराज, आदरणीय बेंगोलीकर, सगळी मंडळी, सगळ्या परिसी महाराज मंडळी पुढे बसलेली आहेत. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सगळं अगदी सुंदर शांत समाज. किती समाज, मी कुठे बी गेले की सांगू लागलो, जाऊन केरूर मध्ये बघा जाऊ किती लोक राहतात कीर्तनाला. असं पिन पडल्यावर सुद्धा आवाज येऊ लागले. कस करू आता म्हणलं का मरून पोटाला येऊ तुमच्या. काय सिस्टीम आहे, साऊंड सिस्टीम. पुन्हा एकदा टाळ्या तर वाजवा. कुणी तर केलं का कुठं शेवट तास लागत नाही एका गावात हमसन त्याच. पुढे आदरणीय पूज्यपाद प्रातस्मरणीय भागवतजी महाराजांचे नातू करण महाराज हे परमार्थाला त्यांच्याच आशीर्वादाने लागलेले आहेत. या सगळ्यांनी टाळ्या वाजून आशीर्वाद. भागवत महाराजांच्या नंतर हेच भागवत महाराज आहे. त्या आशीर्वाद दिल तर काय करीनाचे काय हे महाराज. त्यांचं आपल्यावर प्रेम होतं, आपलं त्यांच्यावर प्रेम होतं.
पुढे हाय हो का अजून असंच सजत राहतंय. असंच मला वर्षाला पोवत जावा, वर्षाला आमदार गेलसाली 10 दिल तर आमदार 20 देत जावा. का बरं हसलो बाबा? माझं प्रेम आहे तुमच्यावर, तुमचंही माझं प्रेम आहे. असंच प्रेम ठेवा. ज्ञानोबरावर, तुकोबरावर, पांडुरंगावर प्रेम करा. तुकाराम तुकाराम.